गेल्या काही दिवसात खूप घडून गेले आहे. मागील दिवसात जे काही झाले आहे ते खरे तर चावडीच्या परंपरेला धरून नाही. होय, त्यांच्या घरात तंटा होण्यासारखे काही कारण नाही. नाना म्हणजे आपल्या गावातील प्रतिष्ठित व्यक्ती. पण यासनी काय म्हणायचे आहे, माझं बोललो ना मी तुला, मी लाकूड कापलं ते. सरपंच त्यावर काय मत आहे? नाना येतीलच इतक्यात. हे तर स्पष्ट दिसतंय या दोघांच्या वागण्यावरून की हे दोघं एकत्र राहणार नाही. त्यामुळे यांना वाटून दिलेलंच बरं. तुमच्या घरात झालेल्या घडामोडी पाहता आणि तुम्हा तिघा भावांच्या याचिकेवरून हा वाटणीचा प्रस्ताव देत आहे. पंचांनो, या हरामाने काल परवा खूप उत्साह मांडला आहे. दादा थोरल्याच बरोबर झाला, आता नाही काय नाही. तोंड सांभाळ. तोंड काय तोंड थोरल्याच बरोबर काय पण काय सांभाळ म्हणजे तुला काय काय अरे मग कसं आणि कसं बोलले कशामध्ये असे काही करू शकते याची नानांनी कल्पना केली. या नाना बसा. नाना झालेल्या प्रसंगाची कल्पना आलीच आहे. नाना ठीक आहे, पाणी नाना आता तुम्हाला शेवटचं सांगतो, मला तर वाटणी पाहिजे. आता वाटणी करा. नाना मुलांना आता एकत्र राहणं जमत नाही. मुलांना त्यांचा रीतसर वाटा देऊया. आणि नाना कोणाकडे राहणार? नाना तुम्ही कोणासोबत राहणार? तो निर्णय सर्वस्वी नानांचा. हे काय विचारणं झालं. वर्षाचे महिने 12, त्यामुळे नाना 4 महिने माझ्याकडे राहतील, 4 महिने मधल्याकडे राहतील आणि 4 महिने धाकल्याकडे राहतील. दिवसभर शेतात मिळा लागतो, तेव्हा शेत जमीन मलाच मिळायला हवे. दोन्ही भावांच्या आपला खरंच चांगलं. कोणी नानांच्या मनाची अवस्था समजून घेण्याच्या तयारीत होते. मला तर असं वाटतं की नानांनी यांच्यात लक्ष न दिलं. मला मग हा निर्णय पक्काच. वाटणी तर होणारच. वाटणी करावीच लागेल. वाटणीवर हा आमचाच हक्क आहे, पण हे भांडण इथे शमायचं असेल तर सर्व संपत्तीची समसमानी वाटणी व्हायलाच हवी. या अशा वादात कोणीतरी तिसरामध्ये नाक बसणारा असतो. माझी सर्वांना विनंती आहे, पंचायतीने योग्य ते निवाडा करा बस. मला देऊन टाक. ठीक आहे, मग निर्णय पक्का वाटणीचा. हो, पण नाना अजून काही बोललेच नाही. नाना हो नाना. वाटणी ही तर होणारच आणि ती मी करणार. ही माझी त्रिमूर्ती. या दोघांनी माझ्या घरातून अंगावरच्या कपड्यांवर बाहेर पडावं. जमीन आणि राहतं घर यावर कधी आम्ही आमचा दावा सांगितला नाही. त्यांनी 4-4 महिने माझ्या घरी आळीपाळीने राहायला यावं आणि बाकीच्या महिन्यांची व्यवस्था ज्याची त्याने स्वतः करावी. तुमची वाटणी करायचा विषय तो मी आहे. संपत्ती माझी आहे. वाटणी माझी आहे.